31 डिसेंबरची रात्र. मुंबई उजळलेली आहे. लाईट्स, फटाके, नवीन वर्षाचा उत्साह. पण या शहरात आज एक वेगळी मोजणी सुरू आहे. एका मोठ्या हॉटेलमध्ये अर्जुन आहे, एकेकाळचा स्पेशल फोर्स ऑफिसर, आज सस्पेंडेड. आज तो फक्त एक वडील आहे. आपल्या मुलीसोबत नवीन वर्ष साजरं करतो. त्याच हॉटेलमध्ये सारा आहे, एक हुशार हॅकर. एका फाईलमुळे ती इथे आली आहे. त्या फाईलमध्ये एकच नाव, विक्रम साठे. रात्री 10 वाजता सगळं बदलतं. वीज बंद, नेटवर्क ठप्प, स्मार्ट लॉक जाम. आणि तेव्हाच तो समोर येतो. विक्रम साठे. 2 तास, एक मागणी, 1000 कोटी रुपये, नाहीतर मुंबईची गॅस पाईपलाईन उडेल. ही धमकी नाही, ही आखलेली योजना आहे. आणि अर्जुनला कळतं, या हॉटेलमध्ये त्याची मुलगी आहे. तो निर्णय घेतो. हा सस्पेंडेड ऑफिसर नाही, हा प्रशिक्षित सैनिक आहे. किचन, कॉरिडॉर, सर्व्हिस लिफ्ट, एक एक करून शत्रू पडतात. सारा CCTV उघडते. प्रत्येक हालचाल अर्जुनपर्यंत पोहोचते. घड्याळ 11:55 दाखवते. विक्रम गच्चीवर आहे. हेलिकॉप्टर तयार, हातात रिमोट. खाली शहरात काउंटडाऊन सुरू आहे. 10, 9, 8. गच्चीवर अर्जुन आणि विक्रम समोरासमोर. कोणताही संवाद नाही, फक्त वेळेशी लढाई. 3, 2, 1. 12 वाजता बॉम्ब निकामी होतो. विक्रम अटक होतो. फटाके फुटतात. मुंबई वाचते. नवीन वर्ष सुरू होतं. अर्जुन आपल्या मुलीला मिठीत घेतो. कारण काही रात्री फक्त वर्ष बदलत नाहीत, इतिहास घडवतात.